करिता धावा देतो सुख, जगवेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख, करिता धावा देतो सुख, करिता धावा देतो सुख. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारामधील योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 9 मध्ये आम्ही असे वाचतो, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. प्रियांनो, मनुष्य हा जन्माचाच पापी आहे, कारण देवाने आदम व हवेला जेव्हा निर्माण केले तेव्हा त्यांनी देवाने दिलेल्या आज्ञेचा आज्ञाभंग केल्यामुळे पापाचा शिरकाव झाला आणि ते पाप प्रत्येक मानवामध्ये उतरले. आजही मानव पापात आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा मिळण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन मानवाला पुन्हा मिळण्यासाठी देवाने आपला पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त याला या जगात पाठविले, जेणेकरून प्रत्येक मानवजातीच्या पापांची क्षमा व्हावी आणि त्याला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पापांचे ओझे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर बलिदान झाला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला गेला. म्हणून जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला आपल्या जीवनामध्ये माझा प्रभू आणि माझा तारणारा म्हणून स्वीकार करतो, त्याच्या पापांची क्षमा होते व त्याचे तारण होते. कारण देव विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून त्या मानवजातीच्या पापांची क्षमा करील व त्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल आणि त्या व्यक्तीला तारण मिळून सार्वकालिक जीवन प्राप्त होते. तुम्हाला देखील सार्वकालिक जीवन मिळावे हीच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद.